नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत बामणडोंगरी स्टेशनजवळ असणाऱ्या सिडकोच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. आणि आज आपण बघणार आहोत की ते कन्स्ट्रक्शनचं काम हे कुठपर्यंत आलं आहे. याआधीही आपण 2 व्हिडिओज बनवलेले आहेत कन्स्ट्रक्शनचे. त्यानुसार जर तुम्ही ते बघितले असतील तर तुम्हाला आता दिसेल की फारच जास्त हे पुढे गेलेलं आहे आपलं काम. हे रस्त्याची जी आपली प्रोसेस होती आपण ती बघितली. त्याच्यामध्ये रस्त्याचं काम त्या व्हिडिओमध्ये सुरू झालं होतं आणि आता आपण बघू शकतात की रस्त्याचं काम हे बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. आणि आता हे काही डिवायडरचं वगैरे काम जे आहे तेही आपल्याला इकडे झालेलं आहे. एक फायनल टच देण्याचं काम हे सुरू आहे. तुम्ही बघू शकता आता इकडे जे आपल्याला डिवायडरच्यामध्ये हे जो नाला आहे त्याच्यावरती जो ब्रिज आहे त्याच्या डिवायडरमध्येही नवीन झाडं लावण्यात आली आहेत. ह्याला 3 आठवडे झाले जवळपास ही झाडे लावून. पण या झाडांची अवस्था बघून ही यातली कितपत झाडे जगतील याबद्दल थोडी शंकाच येत आहे. तुमच्यापैकी कोणी झाडांमध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात की ही झाडे नक्कीच जगू शकतील की नाही अजून. आणि तुम्ही याच्या पुढे जर बघाल इथे तर दोन्ही साईडला हा रस्ता कंप्लीट झालेला आहे. एक साईडला रस्ता हा थोडा अर्धा बाकी आहे. तुम्ही राईट साईडला बघाल तर रस्ता पूर्ण कंप्लीट झालेला आहे दुसऱ्या टोकापर्यंत. लेफ्ट साईडचा जो रस्ता आहे तो फक्त अजूनपर्यंत इनकम्प्लीट आहे आणि त्याचं रिझनही मला पुढे दाखवेन. तुम्ही बघू शकतात की इकडून जो नाल्यांचं जे काम होतं ड्रेनेज लाईनला ती पूर्णपणे कनेक्ट केली गेली आहे मेन जो नाला आहे त्याच्याबरोबर. आणि याचबरोबर तुम्हाला हे दिसत असेल की हा राईट साईडचा जो रस्ता आहे त्याचा तो नाल्याचा जवळचा पार्ट असो की रस्ता असो हा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला गाड्याही चालताना दिसत आहेत आणि याच्यापेक्षाही जास्त जे हेवी व्हेकल्स आहेत त्याही आपल्याला जाताना दिसतात या रस्त्यांवरून. आणि तुम्ही जर हा लेफ्ट साईडचा रस्ता बघाल तर इथेही तसं ह्या साईडचं म्हणजे ह्या टोकाचं रस्त्याचं काम हे झालेलं दिसत आहे. इकडे जो नाल्याचं काम आहे ते पण कनेक्ट झालेलं आहे आणि इकडे अजून एक्स्ट्रा काहीतरी कन्स्ट्रक्ट करायचं काम चालू आहे. हे थोडं अजून पुढे प्रगती झाली याची आणि पुढे अजून कन्स्ट्रक्ट झालं की आपल्यालाही समजेल की नक्की काय बनत आहे. आणि याच्याबरोबर तुम्ही बघू शकतात की इथेही एक कंट्रोल रूम किंवा मीटर रूम टाईप एक जागा बनवली गेलेली आहे. तुम्ही आतून बघू शकता ते कशा प्रकारे दिसत आहे ते. आणि या जागेचेही आपलं कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे हे पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही जर पुढे बघाल तर पुढे जो हा पार्ट आहे इथे मी तुम्हाला आधीही दाखवलं असेल. तुम्ही जुने व्हिडिओ जर बघाल जे कन्स्ट्रक्शन अपडेटवरती आपण जे 2 व्हिडिओज बनवले आहेत तुम्ही त्या व्हिडिओला जर रेफर केलं तर तुम्हाला दिसेल की हा जो आपला मिडल पार्टचा जो रस्ता आहे जो म्हणजे आपल्या नाल्याच्या साईडून जी फर्स्ट बिल्डिंग आहे त्याच्या बाजूचा रस्ता आणि त्याच्या बाजूचा जो हा ड्रेनेज लाईनचं जे काम होतं ते मी पूर्ण दाखवलं होतं. ते पूर्ण रेडी होतं. आता इकडे आपल्याला हे तुटलेल्या अवस्थेत दिसतं आहे. इथे हे पुन्हा बनवून तोडून पुन्हा बनवलं गेलं आहे. जिकडे तुम्हाला मातीचे ढीग दिसत आहेत तिकडे तुम्हाला मी आधी दाखवलेच आहे की तिकडे ट्रायंगल शेपमध्ये झाडे लावण्यासाठी जागा बनवली गेली होती. बट हे पूर्ण तोडून पुन्हा नव्याने बनवण्यात आलं आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की इथे काही पाईपलाईन वगैरे टाकण्याचं काम हे राहून गेलं होतं. त्यांना पुन्हा खोदून ते पाईपलाईन टाकावे लागले आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल की याच्या पुढे आपल्याला रस्ता झालेला दिसतो आहे. त्याच्या मागे जिकडून आपण आलो तिथेही रस्ता झालेला आहे. बट ह्याच जागी फक्त रस्ता बाकी आहे. आणि जर तुम्ही या रस्त्याला व्हिजिट केलं तर तुम्हाला दिसेल की फक्त हा जो पार्ट आहे हाच बाकी आहे. बाकीच्या पार्टवरती तुमचं डिवायडरचं काम हे झालेलं आहे. तिकडे पुढे रस्ताही कंप्लीट झाला आहे आणि ह्या पार्टच्या अलीकडे आणि त्या साईडला दोन्हीकडचा रस्ता हा कंप्लीट झालेला आहे. आणि अशाच फक्त ह्या एवढ्याशा पार्टमुळे आपला हा रस्त्याचा जो काम आहे ते कंप्लीट झालेलं दिसत नाही आहे. बट जर आपण बाकीची कामं बघितली तर आपल्याला काही चेंजेस दिसत आहेत. तसं तुम्ही बघू शकतात की हा जो मेन गेट आहे त्याच्या बाजूला इथे गेट हे लावण्यात आला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघाल आधीचा त्याच्यामुळे तुम्हाला हा गेट नसेल दिसत. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की हा गेट हे पूर्ण लावून झालेला आहे. इथे जे गाळे आहेत ते फेज 1मधले गाळे आहेत. हे शॉप्स जे आहेत त्यांचे कलरचं काम झालेलं आहे. त्याच्या खालती जो पॅसेज एरिया जो आहे स्पेस आहे जी रस्त्याच्या आणि दुकानांच्या मध्ये तिकडे हे ब्लॉक्स हे लावून पूर्णपणे रेडी आहे. इकडे तुम्ही बघू शकता की इकडे वेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स आहेत. तिकडे गवत वगैरे लावू शकतात पुढे जसं की फेज 1च्या आतमध्ये हे ऑलरेडी लावलं गेलं आहे.
आता इथे कालांतराने आपल्याला ग्रास डेव्हलप झालेलं ग्रो झालेला दिसेल. तुम्ही बघू शकता की इकडे सिटिंग एरिया ही दिलेला आहे. सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे काही शॉप्सच्या पुढे आपल्याला असे 2-2 जागा दिसतील. असेच पुढेही तुम्हाला दिसतील. आणि तुम्ही बघू शकतात की ह्या गेटच्या इथेही जे लोखंडी गेट आहेत ते लावण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकतात की फार सुंदर असं हे दिसत आहे ते बिल्डिंग बघायला, आणि सर्वच प्रकारे आकर्षक प्रोजेक्ट वाटत आहे. ज्या बजेटला देत आहेत त्या बजेटच्या मानाने फारच सुंदर काम केलं आहे सिडकोने. आणि तुम्ही बघू शकतात की इथे तुम्ही आता जर व्हिजिट केली तर तुम्हाला बऱ्याच जागी हे असे खड्डे केलेले दिसतील, कारण की आता मेन जे पाईपलाईनचे जे काम आहेत तेच सुरू आहेत या जागी. तुम्ही इथेही बघू शकतात की आता जो रस्ता आहे त्याच्यातून ही पाईपलाईन कनेक्ट करून ती ड्रेनेज लाईनच्या मधून पुढे पार केली गेलेली आहे, जेणेकरून ती कनेक्ट केलेली आहे आपल्या मेन फेजेसला. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे जे झाडं लावण्यासाठी वगैरे एक स्पेस अशी दिलेली आहे, स्पेशल जागा बनवली गेली आहे. आणि हे आता हे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे हे थोडं असे दिसत आहेत आपल्याला, बट जेव्हा हे पूर्ण होईल, जेव्हा हे रेडी होईल, इकडे झाडं असतील, इकडे गवत आलेलं असेल, तेव्हा ही जागा ही फारच बघण्यायोग्य असेल. तुम्ही इथे बघू शकतात की हे जो पूर्ण एरिया हा किती मोठा स्पेस दिला आहे. शॉप्स आणि रस्त्याच्यामध्ये किती जास्त जागा आपल्याला दिसत आहे अवेलेबल. तुम्ही आता पुढेही बघू शकतात की हे जे शॉप्स पण आहेत ते पण रेडी झालेले आहेत. तुम्हाला इथेही हे जे शॉप दाखवत आहे, हा मी 200 स्क्वेअर फीटचा शॉप आहे. असेच फार मोठे शॉप्सही अवेलेबल आहेत इकडे. सो त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन त्या शॉप्सबद्दलही डिटेलमध्ये व्हिडिओज बघू शकतात. आणि त्याचबरोबर आपण पुढे जाऊन बघूया की आपल्याला अजून काय काय अपडेट्स बघायला मिळतात ते. हा फेज 1 आणि फेज 2ची मधली जागा आहे ही. तुम्ही इथे बघाल तर इथे जी पाण्याची लाईन वगैरे ही टाकण्याचं काम सुरू आहे. ही बघा, ही जागा जी तुम्हाला दिसते ही लेफ्ट साईडला ही फेज 1 आहे. राईट साईडला जो तुम्ही बघतात हा फेज 2 आहे. आणि हे जो अपोजिट साईडला जो तुम्ही जर रस्ता बघाल तर तो रस्ता डायरेक्ट कनेक्ट होतो तो जिओ इन्स्टिट्यूटला लागून जो रस्ता आहे तिथे. आणि आपण आता उभे आहोत स्टेशनच्या साईडला. सो हा एकदम शॉर्टकट होऊन जाईल जेव्हा हा रस्ता ओपन होईल सर्वांसाठीच. ज्यांना तिकडे जायचं असेल त्यांना फार मोठा वळून जायची गरज नाही पडणार. हे फेज 2च्या समोरील जागा आहे. इकडे तुम्ही बघू शकता की आता हे पाईपलाईनचं काम हे इथेही चालू झालं आहे. आणि आता हे सर्वच बिल्डिंगच्या समोर तुम्ही बघाल तर एका जागी ते खड्डे करून ते पाईपलाईन टाकून बुजवून मग पुढे जात आहेत, जेणेकरून आता बिल्डिंग नंबर 15च्या पर्यंत तरी हे काम झालेलं आहे. आणि आता तुम्ही हे बघू शकतात की इथे जो फेज 2मध्ये जो मीटिंग रूम किंवा क्लब हाऊस किंवा ॲक्टिव्हिटी एरिया असण्यासाठी हा जो स्पेस बनवला गेला आहे, हा फेज 1मध्ये हा कंप्लीट झालेला आहे. फेज 2मध्ये तुम्ही बघू शकतात की त्याला भिंतींचं काम वगैरे झालेलं आहे. इथेही एक जो कन्स्ट्रक्शन चालू आहे तुमच्या जो पार्ट समोर दिसत आहे, हे अजूनपर्यंत क्लिअर नाही झालं की नक्की काय बनवत आहेत ते, कारण की हे शॉप्स तर नाही आहेत, हे एवढंच आपल्याला क्लिअरली समजत आहे इथे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा फेज 2च्या समोरची जागा आहे. हे बिल्डिंग नंबर 17 आणि 16च्या समोरची स्पेस आहे. इकडे आधी हे असं काम झालेलं नव्हतं. आता इकडे तुम्ही बघू शकतात की इथे शॉपच्या समोर हे लाद्यांचंही काम झालेलं आहे. आणि इथे हे पाईपलाईन वगैरे पूर्ण क्लिअर करून हा रस्ता जो स्पेस आहे सपाट करून इकडे तुम्ही बघू शकतात की झाडांसाठी स्पेस ही दिलेली आहे, लावलेली आहे. आणि लवकरच इकडे हे ब्लॉक्स वगैरे लावून जसे फेज 1मध्ये आपल्याला दिसत होते तसंच हे आपल्याला 1-2 महिन्यामध्ये हेही आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं दिसेल. इथेही तुम्ही बघू शकतात की हे बिल्डिंग नंबर 5च्या समोरचा जो 5ला जो लागून गेट आहे त्या गेटच्या इकडे तुम्ही बघू शकतात की इथे ही पाईपलाईन ही टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामध्येच तुम्ही एवढं तर क्लिअर होत आहे की येत्या 1-2 महिन्यामध्ये हे रस्ताही आपल्याला क्लिअरली झालेला दिसेल, कारण की आता ऑलमोस्ट सगळ्याच जागी डिवायडरही लावून झालेले आहेत. आणि आता हा जो एक एंडिंग पार्ट आहे तिथे ही जो ड्रेनेज लाईन आहे ही पुढच्या ड्रेनेज लाईनला कनेक्टेड नाही आहे. सो आता तो पार्ट कंप्लीट झाला की हा रस्ताही पूर्ण जो हे टोक आहे हे पण कंप्लीट झालेला दिसेल आपल्याला. म्हणजे जास्तीत जास्त 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला हा पूर्ण रस्ता हा कनेक्ट झालेला आणि पूर्णपणे कंप्लीट झालेला आपल्याला दिसेल. त्याचबरोबर तुम्ही हेही बघू शकतात की जो फुटपाथचे आहे त्याच्यावरतीही लाद्या हे बसवून झालेल्या आहेत. आणि तुम्ही जर बघाल
तर हा पार्ट जो आहे स्टेशनच्या पुढपर्यंत हे अशा प्रकारे हे लाद्या लावून पूर्णपणे रेडी झालेला आहे. जो राईट साईडचा रस्ता आहे त्याच्यात जो बिल्डिंग साईडचा जो रस्ता आहे तिकडे अजून काम चालू आहे. इथेही एक फार मोठा खड्डा केलेला आहे. बहुतांशी ही कोणतं स्टोरेज टँक वगैरे किंवा असू शकतो. सो हे जसं जसं पुढे डेव्हलप होईल अजून तेव्हा आपल्याला जास्त क्लिअर आयडिया येईल. आणि आता जर आपण बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनकडे तिथल्या कलर्सचं काम वगैरे कसं चाललं आहे हे जर बघितलं तर हा तुमच्या समोर जो एरिया दिसत आहे हा बिल्डिंग नंबर 1, 2, 3, 4 जी लाईन आहे तो एरिया आहे. आणि तिकडे तुम्ही बघाल की तिकडेही दुकानांचं काम हे फार वेगाने सुरू आहे. इकडे जो मेन जो त्याचा जो साचा असतो जो आराखडा असतो तो रेडी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे भिंतींनाही लावण्याचं काम सुरू झालं आहे. म्हणजे भिंतींचं कामही पूर्ण प्रगतीपथावरती आपल्याला दिसत आहे. आणि हा जो पार्ट आहे हा बिल्डिंग नंबर 1च्या इकडचा आहे. तर तुम्ही इथे पुढे बघू शकतात की इथे बिल्डिंग नंबर 1च्या इकडे जो दुकानाचा जो शॉप नंबर 1 आहे ते आपल्या समोर दिसत आहे आणि त्याच्या बाजूलाच एक गेटही बनताना आपल्याला दिसत आहे. सो या पूर्णपणे बिल्डिंग नंबर 1च्या जर साईडला आपण बघितलं तर आपला जो हा फेज 1चा जो गेट आहे मेन जो आधीपासूनच रेडी होता तिकडे जो तुम्ही बघितलं तर तिथेही आता जो ग्राउंडचा जो पार्ट आहे तो हा ऑलमोस्ट रेडी झालेला दिसतो. इकडेही झाडं लावताना वगैरे आपल्याला दिसत आहेत. आणि कलरचं जर तुम्ही काम बघाल तर सर्वच बिल्डिंगला कलरचं काम हे पूर्णपणे सुरू झालेलं आहे. ऑलमोस्ट सर्व बिल्डिंग्सला कलर झालेला आहे. मोजून 2-3 बिल्डिंग्स आहेत त्यांचे कलरचं काम हे चालू आहे. आणि याचबरोबर आपण थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीबरोबर आणि नवीन अपडेट्सबरोबर. धन्यवाद.